खेडूत शिक्षण मंडळ सेवकांच्या सहकारी पतसंस्थेचा हिरक महोत्सव उत्साहात रभा माडकोळकर यांच्या दूरदृष्टीमुळे छोट्या रोपट्याचा वटवृक्ष ॲडव्होकेट प्राध्यापक MS पाटील, संस्थापक माजी पदाधिकारी गुणवंत विद्यार्थी व सभासदांचा गौरव। खेडूत शिक्षण मंडळ कालकोंद्रीच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेचा हिरक महोत्सवी सोहळा चंदगड येथील दी न्यू इंग्लिश स्कूलच्या गोगटे सभागृहात मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडूत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष GS पाटील होते, तर संस्थेचे संचालक आणि ऑडिटर ॲडव्होकेट प्राध्यापक NS पाटील यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केलं। प्रारंभी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक तथा श्री भावेश्वरी विद्यालय नांदवडेचे मुख्याध्यापक UL पवार यांनी प्रास्ताविकातून पतसंस्थेच्या 60 वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेतला। तज्ज्ञ संचालक श्रीनिवास पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला। मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट प्राध्यापक NS पाटील म्हणाले, सेवकांच्या आर्थिक अडचणी दूर करण्याच्या उदात्त हेतूने कैलासवासी रभा माडकोळकर यांनी 23 ऑगस्ट 1965 रोजी या पतसंस्थेची स्थापना केली। त्यावेळी लावलेलं छोटंसं रोपटं आज सभासदांच्या विश्वास, सहकार्य आणि पदाधिकाऱ्यांच्या निष्ठेमुळे विशाल वटवृक्षात रूपांतरित झालं आहे। सहकार ही केवळ आर्थिक व्यवस्था नसून विश्वास, पारदर्शकता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जपणारी चळवळ असल्याचं त्यांनी सांगितलं। युवा पिढीनेही सहकाराची परंपरा जपत संस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी संस्थेचे माजी सचिव NK पाटील, अनंत सुतार तसेच विद्यमान सचिव MV बाणेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला। पतसंस्थेच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या माजी सभासदांचा सन्मान चिन्ह आणि घड्याळ देऊन गौरव करण्यात आला। तसेच 10वी आणि 12वी परीक्षेत विविध विद्यालयांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या सभासदांच्या पाल्यांचा आणि त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला। दी न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाची रंगत वाढवली। अध्यक्षीय समारोपामध्ये GS पाटील यांनी पतसंस्थेची 6 दशकांची यशस्वी वाटचाल ही संस्थापकांची दूरदृष्टी, पदाधिकाऱ्यांची निष्ठा आणि सभासदांच्या विश्वासाचं फलित असल्याचं सांगितलं। भविष्यातही सर्वांनी एकजुटीने पतसंस्थेला अधिक प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं। यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना विद्यमान सचिव MV बाणेकर यांनी सविस्तर उत्तरं देत शंकांचं निरसन केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय साबळे आणि प्राध्यापिका अर्चना रळेकर यांनी केलं, तर ज्येष्ठ संचालिका नेत्रा पवार यांनी आभार मानले। यावेळी उपाध्यक्ष LD कांबळे, खजिनदार अनंत सुतार, सचिव MM तुपारे, संचालक, आजी माजी मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। सहकार, कृतज्ञता आणि संस्थेच्या गौरवशाली परंपरेचा संगम घडविणारा हा हिरक महोत्सवी सोहळा संस्मरणीय ठरला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।